नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025साठी शिपाई व हमाल या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय संविधानातील कलम 214 हे कशाशी संबंधित आहे? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 4 ते 5 सेकंदाचा वेळ दिला जाणार आहे. तर तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2, उच्च न्यायालयाची स्थापना. तर पहा, आपल्या भारतीय संविधानातील जे कलम आहे, कोणतं कलम आहे? 214 हे जे कलम आहे तर ते पहा उच्च न्यायालयाची स्थापना यांच्याशी संबंधित असलेलं कलम आहे. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्र राज्यात खालीलपैकी किती खंडपीठे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 3. तर ते कोणकोणते आहेत खंडपीठे पाहूया. तर पहा, पहिला आहे नागपूर. पहिला कोणता आहे? नागपूर हे खंडपीठ. दुसरं आहे संभाजीनगर. आणि तिसरं कोणतं आहे? कोल्हापूर. हे जे 3 खंडपीठे आहेत तर ते पहा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 4, मुंबई उच्च न्यायालयाचे छत्रपती संभाजीनगर खंडपीठ कधी सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सन 1981. तर पहा, मुंबई उच्च न्यायालयाचे जे छत्रपती संभाजीनगर हे जे खंडपीठ आहे तर ते पहा सन 1981 काय आहे? सन 1981 या वर्षी ते सुरू झालेले होते. प्रश्न क्रमांक 5, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 62 वर्ष. तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय हे किती असते? तर ते 62 वर्ष इतके असते. प्रश्न क्रमांक 6, मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा खंडपीठ कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पणजी. तर मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा हे जे खंडपीठ आहे तर ते पहा पणजी या ठिकाणी आहे. तर गोवा खंडपीठाची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे? तर ती 30 ऑक्टोंबर. कधी? 30 ऑक्टोंबर 1982 मध्ये. कधी? 30 ऑक्टोंबर 1982 मध्ये गोवा खंडपीठाची स्थापना ही करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 7, संविधानातील कलम 226 अंतर्गत रिट्स दायर करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, उच्च न्यायालय. तर पहा, उच्च न्यायालयास संविधानातील जे कलम आहे 226 तर या अंतर्गत रिट्स दायर करण्याचा अधिकार असतो. प्रश्न क्रमांक 8, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हटवण्याची प्रक्रिया कोणत्या कलमामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, 217. तर पहा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया ही कलम 17 या कलमामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 9, मुंबई उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा सन 1862. म्हणजेच 14 ऑगस्ट. काय? 14 ऑगस्ट सन 1862 या दिवशी मुंबई उच्च न्यायालय हे स्थापन झालेले होते. प्रश्न क्रमांक 10, मुंबई उच्च न्यायालयाची अधिकृत कामकाजाची भाषा खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा इंग्रजी. तर मुंबई उच्च न्यायालयाची अधिकृत कामकाजाची जी भाषा आहे तर ती कोणती आहे? तर ती इंग्रजी ही भाषा आहे. पुढचा प्रश्न आहे, उच्च न्यायालयाच्या कामकाजावर नियंत्रण खालीलपैकी कोणाचे असते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा मुख्य न्यायाधीश. तर उच्च न्यायालयाच्या कामकाजावर नियंत्रण हे मुख्य न्यायाधीशाचे असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, सर मॅथ्यू सॉस. तर सर मॅथ्यू सॉस हे पहा मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश होते. पुढचा प्रश्न पहा, मुंबई उच्च न्यायालयाची
प्रशासकीय प्रमुख व्यक्ती खालीलपैकी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, मुख्य न्यायाधीश. तर मुख्य न्यायाधीश हा मुंबई उच्च न्यायालयाची प्रशासकीय प्रमुख व्यक्ती असतो. नेक्स्ट क्वेश्चन, उच्च न्यायालयात न्यायाधीशाची किमान पात्रता वय किती वर्ष आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 10 वर्ष. तर पहा, उच्च न्यायालयात न्यायाधीशाची किमान पात्रता आहे 10 वर्ष इतकी आहे. पुढचा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे शपथ खालीलपैकी कोणाकडून घेतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, राज्यपाल. तर मुंबई उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात तर ते पहा राज्यपाल यांच्याकडून ते शपथ घेतात. नेक्स्ट क्वेश्चन, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करताना राष्ट्रपती कोणाचा सल्ला घेतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, राज्यपाल आणि भारताचे सरन्यायाधीश. तर पहा, जेव्हा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती होते तेव्हा राष्ट्रपती हे पहा राज्यपाल आणि भारताचे जे सरन्यायाधीश असतात तर त्यांचा ते सल्ला घेतात. नेक्स्ट क्वेश्चन, संविधानातील कलम 227 हे कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 अधीनस्थ न्यायालयावर देखरेख. तर पहा, संविधानातील जे कलम आहे, कोणतं कलम की कलम 227 हे जे कलम आहे तर ते पहा अधीनस्थ न्यायालयावर देखरेख या अधिकाराशी संबंधित असलेलं कलम आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मुंबई उच्च न्यायालय हे कोणत्या स्थापत्यशैलीत बांधले गेलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, गॅथिक. तर पहा, जे मुंबई उच्च न्यायालय आहे तर ते पहा गॅथिक या स्थापत्यशैलीमध्ये बांधले गेलेले आहे. पुढचा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायालयीन कामकाजाची वेळ खालीलपैकी कोण ठरवतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, मुख्य न्यायाधीश. तर मुख्य न्यायाधीश हे मुंबई उच्च न्यायालयातील न्यायालयीन कामकाजाची वेळ ठरवतो. प्रश्न क्रमांक 20, मुंबई उच्च न्यायालयात एकूण किती खंडपीठे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, 4. तर कोणकोणते आहेत? तर पहा, पहिला आहे संभाजीनगर, दुसरा आहे पणजी, तिसरा आहे नागपूर आणि चौथा आहे कोल्हापूर. हे जे 4 खंडपीठे आहेत तर ते पहा मुंबई उच्च न्यायालयाचे आहेत. पुढचा प्रश्न, न्यायाधीश पदासाठी वकिली अनुभवाची गणना कधीपासून होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, बार कौन्सिल नोंदणीपासून. तर पहा, बार कौन्सिल नोंदणीपासून न्यायाधीश पदासाठी वकिली अनुभवाची गणना ही होते. नेक्स्ट क्वेश्चन, मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज हे कोणत्या कायद्याअंतर्गत चालते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व, म्हणजेच भारतीय दंड संहिता, दुसरा आहे सिव्हिल प्रोसिजर कोड आणि तिसरा आहे हायकोर्ट नियम. या तिन्ही कायद्याअंतर्गत मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज हे चालते. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधानात उच्च न्यायालयासाठी एकूण किती कलमे आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 214 ते 231. तर पहा, भारतीय संविधानात उच्च न्यायालयासाठी 214 पासून 231 पर्यंत कलमे आहेत. पुढचा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयातील प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 रजिस्ट्रार, म्हणजेच कुलसचिव त्याला म्हणतो. काय म्हणतो? कुलसचिव. तर पहा, रजिस्ट्रार हा मुंबई उच्च न्यायालयातील प्रशासकीय अधिकारी असतो. पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश हा राजीनामा कोणाकडे देतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, राष्ट्रपती. तर पहा, उच्च न्यायालयाचा जो न्यायाधीश असतो तर त्यांना जर राजीनामा द्यायचा असेल तर ते पहा राष्ट्रपती यांच्याकडे तो सादर करतो. पुढचा प्रश्न पहा, मुंबई उच्च न्यायालयातील सर्वात जुने खंडपीठ कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, नागपूर. तर मुंबई उच्च न्यायालयातील सर्वात जुने खंडपीठ कोणते आहे तर ते नागपूर हे खंडपीठ आहे. पुढचा प्रश्न, न्यायालयीन शपथ ही संविधानाच्या कोणत्या अनुसूचित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 3री. तर न्यायालयीन शपथ ही पहा संविधानाच्या
3ऱ्या अनुसूचित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय बंधनकारक असतो. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 अधिकार क्षेत्रातील न्यायालयावर. तर पहा मुंबई उच्च न्यायालयाचा जो निर्णय असतो तर तो पहा अधिकार क्षेत्रातील जेवढे न्यायालय आहेत तर त्यावर तो बंधनकारक असतो. पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार कोण करतो. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा तेच उच्च न्यायालय. तर पहा उच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार हा तेच उच्च न्यायालय करू शकतो. पुढचा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयात किती भाषा वापरल्या जातात. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 1, ती म्हणजे इंग्रजी आहे. कोणती? इंग्रजी. तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये एकच भाषा वापरली जाते. पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची बदली कोण करतो. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा राष्ट्रपती. राष्ट्रपती हा उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची बदली करतो. पुढचा प्रश्न, न्यायालयीन अवमान प्रकरणात शिक्षा कोण ठरवतो. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा उच्च न्यायालय. उच्च न्यायालय हे न्यायालयीन अवमान प्रकरणामध्ये शिक्षा ठरवतो. नेक्स्ट क्वेश्चन, संविधान दुरुस्ती कायद्याच्या वैधतेवर निर्णय कोण देऊ शकतो. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालय हे संविधान दुरुस्ती कायद्याच्या वैधतेवर निर्णय देऊ शकतो. पुढचा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालय हे कोणत्या सागराच्या किनाऱ्यावर आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा अरबी समुद्र. तर मुंबई हे जे उच्च न्यायालय आहे तर ते पहा अरबी समुद्र या सागराच्या किनाऱ्यावर आहे. पुढील प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयात एकूण किती अधिकार आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा 7. तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये पहा एकूण 7 अधिकार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उच्च न्यायालयातील न्यायाधीशाचा पगार खालीलपैकी कोण ठरवतो. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा संसद. संसद हे उच्च न्यायालयातील न्यायाधीशाचा पगार ठरवतो. पुढील प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कोणत्या वर्षी पहिल्यांदा इंग्रजीत प्रसिद्ध झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा सन 1862. तर सन 1862 या वर्षी पहा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय हा पहिल्यांदाच इंग्रजीमध्ये प्रसिद्ध झालेला होता. कोणत्या वर्षी तर ते सन 1862 या वर्षी. नेक्स्ट क्वेश्चन, संविधानातील कलम 215 हे कशाशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा उच्च न्यायालयाला न्यायालयाचा अवमान अधिकार. तर संविधानातील कलम जे 215 आहे तर ते पहा उच्च न्यायालयाला न्यायालयाचा अवमान अधिकार यांच्याशी संबंधित असलेलं कलम आहे. पुढचा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अपील करण्यासाठी कोणता मार्ग आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा कलम 136. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अपील करण्यासाठी कलम 136 हा मार्ग आहे.